नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा व्हिडिओ असणार मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या अंतर्गत मित्रांनो विद्यार्थ्यांना दरवर्षी 60,000 रुपये त्यांच्या शिक्षणासाठी इथं मिळणार आहे मित्रांनो. या योजनेसाठी तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, तो फॉर्म भरून कुठे जमा करायचा आहे व तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि कोण इथे पात्र असणार आहे, ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. आणि तुम्हाला कशा पद्धतीने हा फॉर्म भरून कुठे जायचं ते पण मी सांगणार आहे मित्रांनो. कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या ठिकाणी जायचं ते पण मी सांगणार आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया या व्हिडिओला. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी. चला तर मग सुरू करूया आता या अर्जाला. तर सगळ्यात आधी मित्रांनो, तुम्हाला मी आता याचा सुरू फॉर्म भरण्याच्या आधी याची पात्रता वगैरे ते सांगून देतो मित्रांनो. तर मित्रांनो, तुमच्या समोर मी आता GR ओपन केलेला आहे. हा जो GR असणार आहे मित्रांनो, हा GR असणार आहे दिनांक 11 मार्च 2024 चा GR असणार आहे मित्रांनो. त्यांनी हा GR जाहीर केलेला होता 11 मार्च 2023 ला. ओके, 24 ला. ओके, त्या GR मध्ये त्यांनी इथे लिहिलेलं होतं मित्रांनो, इतर मागासवर्ग व विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना निकष अटी लागू करणे बाबत इथं GR काढलेला होता मित्रांनो. ओके, तर आपण त्यांच्या अटी वगैरे पात्रता वगैरे तर बघून घेऊया आता मित्रांनो. सगळ्यात आधी त्यांनी तर प्रस्तावना दिली होती की आदिवासी विकास भागातील स्वयं योजना सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंयोजना कार्यरत असल्यामुळे सदर योजनेचे लाभ घेणारे भटक्या जमाती क त्यानंतर प्रवर्गातील धनगर समाजामधले विद्यार्थी वगळून आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रति जिल्हा 600 याप्रमाणे एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात 13/12/2023 रोजी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, तर तुम्हाला इथे समजलं असेल दरवर्षी किती, तर 600 प्रति जिल्हा 600 विद्यार्थी इथं निवड केली जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यामधून मित्रांनो. ओके, त्यानंतर इथं तुम्हाला खाली घेऊन चालतो मी आता. त्यानंतर मित्रांनो, इथं आता तुम्हाला हे समजलं असेल की प्रत्येक जिल्ह्यासाठी 600 विद्यार्थी इथं घेतले जाणार आहेत. आता इथं मूलभूत पात्रता काय असणार आहे ते बघून घेऊ आपण आता. सगळ्यात आधी विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशात पात्र असावा. ओके, हे समजलं असेल. त्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावा तर अप्लाय करू शकता. त्यानंतर सक्षम प्राधिकरणाने दिलेला इतर मागासवर्ग, त्यानंतर विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गांचा जातीचा दाखला इथं सादर करणे बंधनकारक आहे मित्रांनो. आपल्याला त्याला कास्ट सर्टिफिकेट आपण त्याला असं म्हणतो, ते तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडून समक्ष प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे मित्रांनो. तुम्हाला अनाथचं प्रमाणपत्र लागेल जे अनाथ असतील त्यांच्यासाठी. त्यानंतर मित्रांनो, दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा व शल्य चिकित्सालय यांच्याकडून 40% पेक्षा दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य राहणार आहे मित्रांनो. त्यानंतर इथे लिहिले मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. इथे लक्षात ठेवायचे, आपलं जे उत्पन्न आहे 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे आपल्याला. ओके, इथे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या वेळी मॅट्रिकेनंतर शिष्यवृत्ती प्राप्त उत्पन्न मर्यादित वाढ होईल त्यानुसार योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादित लागू राहील असं इथं लिहिलेलं आहे मित्रांनो. इथं अप्लाय करण्यासाठी मित्रांनो, विद्यार्थ्यांचे स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संकलन करणे बंधनकारक राहील मित्रांनो. म्हणजे इथं विद्यार्थ्यांचे स्वतःच्या बँक अकाउंट मध्ये आपल्याला आधार लिंक असलेलं बँक अकाउंट लागणार आहे विद्यार्थ्यांचं. ओके, त्यानंतर मित्रांनो, इथं विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था त्यानंतर ज्या शहरांच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे त्या शहरात सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. इथे परत वाचून दाखवतो तुम्हाला समजत असेल तर, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. ओके, तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आता तुम्हाला परत वाचून दाखवलं. त्यानंतर इथे शैक्षणिक अर्हता
सदरचा सदर विद्यार्थी 12वी नंतर उच्च शिक्षण घेत असावा. म्हणजे योजना कोणासाठी असणार आहे? जे उच्च शिक्षण घेत असणारे 12वी नंतर त्यांच्यासाठी इथं असणार मित्रांनो. त्यामध्ये मित्रांनो त्यांना इथं दिलेलं आहे, त्यांना इथं किमान व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज करताना 60% किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन CGPA गुण असलेले आवश्यक राहील मित्रांनो. 60% गुण पाहिजे आपल्याला, ते आपल्या टक्क्यामध्ये असो या CGPA मध्ये असो, आपल्या 60%च्या वरती असाल तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, 12वी नंतर. 12वीला आपल्याला कमीत कमी किती टक्के पाहिजे? 60% मित्रांनो. त्यानंतर आपल्याला इथे लिहिले व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणोत्तरेनुसार संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येईल. यासाठी इत्यादी 12वीच्या गुणपत्रिकेची टक्केवारी विचारता घेतली जाईल मित्रांनो, असं इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं त्यांनी आता काय लिहिले? सदर योजनेअंतर्गत एकूण संख्येच्या 70% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व 30% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यासाठी असतील मित्रांनो. ओके, निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील मित्रांनो, इथं लिहिलं गेलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आता पुढे घेऊया आपण. आता पुढे तुम्हाला सांगतो, इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो, बाकी तुम्ही वाचू शकता हा GR पण संपूर्णपणे. आता त्याच्यानंतर इथं लिहिलं त्यांनी, इतर निषेधमध्ये आपण बघून घेऊया आता मित्रांनो. तर योजनेस लाभ 12वी नंतर उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल. तथापि एका विद्यार्थ्यासाठी जास्तीत जास्त 5 वर्ष सदर योजनेस लाभ घेता येईल. इथे इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो तुमच्यासाठी. एका विद्यार्थ्याला इथं 5 वर्ष इथं लाभ भेटणार आहे 12वी नंतर. ओके, 5 वर्षभर तुम्ही इथं लाभ घेऊ शकता. तथापि तुम्ही त्याच्यामध्ये इंजिनियरला ऍडमिशन घ्या किंवा वैद्यकीयला ऍडमिशन घ्या, कशासाठी पण तुम्ही ऍडमिशन घ्या, त्यासाठी आपण लाभ द्यायचा असतं. 6 वर्ष अनुसूचित राहणार आहे मित्रांनो. परंतु इंजिनियर व वैद्यकीसाठी इथं 6 वर्ष असणार आहे. ओके, असं इथं लिहिलं गेलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं सदर योजनेचे लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. आपलं जे वय मित्रांनो इथं 30 वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे, तर आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथं लिहिलंय त्यांनी, अभ्यासक्रमाच्या मध्यमी कालावधी प्रवेश घेतलेले विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल मित्रांनो, असं इथं लिहिलं गेलेलं आहे. तर इथं आता तुम्हाला सांगून देतो एक मित्रांनो, तसेच अशा रीतीने प्रति जिल्हा 600 विद्यार्थी लाभ देण्यात येईल. तर इथं प्रत्येक जिल्ह्यातून 600 विद्यार्थ्यांची इथं निवड होणार आहे मित्रांनो जिल्ह्यामधून. ओके, संपूर्ण माहितीने दिलेली पण आहे, तुम्ही वाचू करू शकता. त्यानंतर मित्रांनो इथं खाली येऊया. त्याच्यानंतर इथं लिहिलेलं त्यांनी, सदर विद्यार्थी जो आहे कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. ओके, इथं लिहिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इथे लिहिलेले, तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय करत नसला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी इतर मागास व विकासाचे मोफत प्रवेश मिळाला नसावा. ओके, विद्यार्थी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय व विभागाच्या किंवा संबंधित शिक्षण संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळवलेला नसावा. असे काही इथं अटी नियम दिलेले आहे मित्रांनो, तुम्ही वाचून घ्यायचे. तसेच ज्या विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेत लाभ अनुश्रेय आहे, त्यास सदर योजनेत लाभ अनुश्रेय नसेल मित्रांनो, इथे दिलेलं आहे त्यांनी. संपूर्ण माहिती त्यांनी इथं दिलेली मित्रांनो तशी पण. ओके, संपूर्ण इथं दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. आता इथे जे मित्रांनो योजनेचे लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे काय असणार आहे? सदर इथं भाड्याने राहत असलेल्या व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र नोटरी आपल्याकडे पाहिजे मित्रांनो. त्यानंतर इथे दिले त्यांनी स्वयंसेवक घोषणा, दिलेली माहिती खरी असली अचूक पाहिजे मित्रांनो. आपल्याला सव्य घोषणा प्रमाणपत्र आपल्याला लिहून द्यायचे मित्रांनो, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे खाली. कोणत्याही शासकीय वसतिगृह प्रवेश घेतलेला नसल्याची बाबीची शपथपत्र आपल्याला लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर भाड्याने राहत असल्याचे भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र आपल्याला करारनामा लागणार आहे. त्यानंतर महाविद्यालय प्रवेश घेतल्याचा पुरावा लागणार आहे मित्रांनो, अशा पद्धतीने असणार मित्रांनो. आता अनुदान विवरण कसं असणार ते तुम्हाला सांगून देतो, शेवटचा पॉईंट आहे आपला. तर इथं मित्रांनो हप्ते तुम्हाला कशा मिळणार आहे ते तुम्हाला सांगतो. योजनेअंतर्गत अनुश्रेय भोजन निवास व त्याच्यानंतर पात्र लाभार्थ्यांचे संकलन इथं लिहिलेलं आहे की बँक खात्यात
त्यांच्या संचालन स्तरावरील मध्यवर्ती खात्यामधून आगाऊ जमा करण्यात यावी. सदरून योजनेकरिता पात्र उमेदवारांना पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खालील प्रमाणे नमूद केल्याप्रमाणे ठरवण्यात येईल मित्रांनो. इथे लिहिले गेलेलं आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर मित्रांनो इथं हप्ता कशा प्रकारे मिळणार ते बघून घ्या. हप्ता, त्रैमासिक कालावधी, रक्कम जमा करण्याचे कालावधी कशा पद्धतीने असणार आपण ते बघून घेऊया मित्रांनो. जो तुम्हाला अशा प्रकारे हप्ता मिळणार आहे, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता अशा प्रकारे मिळणार. तुम्हाला एक रकमी 60,000 रुपये एका टायमाला नाही मिळणार मित्रांनो. तुम्हाला 4 हप्त्यामध्ये डिवाइड करून दिलेलं आहे. जसं की इथं जून ते माहे ऑगस्ट पर्यंत एक हप्ता येणार आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात एक हप्ता दुसरा हप्ता येणार आहे. त्याच्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात तिसरा हप्ता येणार आहे. मार्च ते मे पर्यंत तुम्हाला चौथा हप्ता येणार. अशा पद्धतीने त्यांनी दिलेली आहे मित्रांनो. माहिती सगळी दिलेली आहे. दुसऱ्या आठवड्याला तुम्हाला ते मिळणार आहे मित्रांनो. मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यावर मिळणार आहे मित्रांनो. ज्या दिवशी विद्यार्थी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज मंजूर होईल त्यानंतर 7 दिवसामध्ये तुम्हाला इथं अशा गोष्टी आपल्याला इथं भेटत जातील मित्रांनो अनुश्रेय. ओके, हे 12व्या महिन्यापर्यंत आपल्याला कालावधी असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता कशा पद्धतीने पैसे येणार ते दाखवून देतो आता पैसे. पण हा जो जी आर आहे मित्रांनो 13 डिसेंबर 2023चा जी आर आहे. याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं होतं. याची जी आरची लिंक मी तुम्हाला माझ्या ग्रुपमध्ये देऊन देईन, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा इंस्टाग्राम ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला देऊन देईन मित्रांनो. ओके, तर खर्चाची बाब कशा पद्धतीने असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. खर्चाची बाब त्यामध्ये इथं दिलेले आपल्याला अशा प्रकारे टप्प्याटप्प्यात भेटणार आहे मित्रांनो. सगळ्यात आधी इथं आपल्याला भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता अशा पद्धतीने आपल्याला प्रति विद्यार्थ्यांना एकूण वार्षिक खर्च असणार आहे मित्रांनो. एवढी खर्च मिळणार आहे. आता ते बघून घेऊ आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी व कोणत्या कोणत्या शहरांसाठी किती असणार आहे. वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांसाठी, तालुक्यासाठी वेगळ्या वेगळे इथं शिष्यवृत्ती आपल्याला त्यांना इथं शिष्यवृत्तीच्या रूपात इथं भेटणार आहे मित्रांनो शैक्षणिकसाठी. तर मुंबई शहर, त्यानंतर मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या क्षेत्रामध्ये जर तुम्ही शिक्षण घेण्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी घेत असेल मित्रांनो त्यांच्यासाठी इथं अशा पद्धतीने भेटणार आहे. पहिले भोजन भत्ता 32,000, त्याच्यानंतर इथं निवास भत्ता 20,000 व निर्वाह भत्ता 8,000 अशा पद्धतीने तुम्हाला इथं 60,000 रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो. जर तुम्ही महसुली विभागीय शहरातील उर्वरित वर्ग महानगरपालिकामध्ये क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेत असाल अशा विद्यार्थ्यांना भोजन भत्ता 28,000 रुपये, त्याच्यानंतर निवास भत्ता 15,000 रुपये, निर्वाह भत्ता 8,000 रुपये असे त्यांना 51,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. जर तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये ठिकाणी उच्च शिक्षण घेत असाल मित्रांनो तुम्हाला इथं भोजन भत्ता 25,000 रुपये, त्याच्यानंतर निवास भत्ता 12,000, त्यानंतर निर्वाह भत्ता 6,000 असे 43,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला इथं त्या विद्यार्थ्यांना 23,000 रुपये भोजन भत्ता, त्यानंतर निवास भत्ता 10,000 रुपये आणि त्यानंतर निर्वाह भत्ता 5,000 रुपये असे तुम्हाला 38,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. ओके, हे तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. ही जी सगळी रक्कम मित्रांनो तुमच्या स्वतःच्या इथं बँक अकाउंटमध्ये जमा होते मित्रांनो. 4 हप्त्यामध्ये डिवाइड करून दिलेले आहे. आता त्याच्यानंतर मित्रांनो तुमचे काही डाऊट वगैरे असतील की आता फॉर्म भरायचा कसा आहे आणि कोणाकडे जमा करायचं आहे ते पण मी तुम्हाला फॉर्म सांगितल्यानंतर शेवटी सांगणार आहे कोणत्या ठिकाणी इथं जमा करायचं आहे ऑफलाईन पद्धतीने. इतर तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांचे सगळं वाचून होतं. इतर मागास वर्ग व विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी सन 2024-25 वर्षाकरता विजा भज इमाव व विमाप्र अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी करण्याचे अर्ज नमुना दिलेला आहे मित्रांनो. सगळ्यात आधी इथं आपल्याला अर्जदाराचा फोटो म्हणजे आपला स्वतःचा फोटो इथं सगळ्यात अगोदर अर्जदाराचा फोटो लावायचा आहे मित्रांनो. फोटो लावून झाल्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो इथं आवेदन पत्र भरण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचून भरावे. आपल्याला काळजीपूर्वक पहिले वाचून घ्यायचं मित्रांनो. आणि हे जे सगळं इथं लिहिलेले कार्यालयीन भरव्याची माहिती जे माहिती जी मित्रांनो ते कार्यालयावाले भरणार आहे. तुम्हाला इथं काहीही भरायचं नाहीये. टक्केवारी वगैरे सगळं ते भरणार आहे मित्रांनो. ओके, आवेदन क्रमांक, गुणवत्ता यादी, जे गुण मिळालेले गुण हे सगळं ते भरणार आहे कार्यालयावाले. ओके, तिथं प्रति लिहिलेले सहाय्यक संचालय इतर मागास बहुजन कल्याण विभाग. ओके,
इथं हे वाचून घ्यायचे. इथं सगळ्यात आधी ते नाव टाकायचंय, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात भरत आहात ते फॉर्म, इथं त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं. इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई, पुणे, ठाणे, जे टाकायचं तुम्हाला ते टाकायचं मित्रांनो. इथं गावाचं नाव त्या, ओके, जिल्ह्याचं नाव का तालुक्याचं नाव जे पण असेल ते. त्यानंतर इथे वाचून घ्यायचंय, सध्या सगळं हे वाचून घ्यायचंय. स्थळ टाकायचंय आपलं इथं, त्यानंतर दिनांक टाकायचंय, ज्या दिवशी फॉर्म भरत असाल आपण त्या दिवसात दिनांक टाकायचा आहे, स्थळ टाकायचंय. आपला विश्वासू मित्रांनो, आपला विश्वासू, त्यानंतर अर्जदाराची साईन इथं द्यायची आणि आपल्या अर्जदाराचे नाव, आपले सिग्नेचर करायचं, आपलं नाव टाकून द्यायचं. इथं पण नाव टाकायचं. मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक टाकायचा मित्रांनो, वाचून घ्यायचं सगळं, ओके. त्यानंतर मित्रांनो इथं आल्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेकरिता अर्जाचा नमुना, अर्जदाराची माहिती लिहायची मित्रांनो. इथे सगळ्यात आधी आपले संपूर्ण नाव लिहायचे, अर्जदाराचे विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, सगळ्यात आडनाव टाकायचं, आपलं सरनेम, त्यानंतर स्वतःचे नाव टाकायचे फर्स्ट नेम, त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं, आपलं मिडल नेम मित्रांनो, अशा पद्धतीने, ओके. वडिलांचे पूर्ण नाव टाकायचे, वडिलांचं पूर्ण नाव जे असेल ते आडवं नाव, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव मित्रांनो, अशा पद्धतीने टाकून द्यायचे. त्यानंतर अर्जदाराचे विद्यार्थ्यांचे विवाहित असलेले व पतीचे नाव व पत्ता, आपल्याला इथं अर्जदाराचा विवाहित असेल तर नाव व पत्ता टाकायचा, विवाहित नसेल तर आपल्याला इथं नाव पत्ता वगैरे टाकून नाव आणि पत्ता भरून घ्यायचा मित्रांनो. त्यानंतर आपल्या आईचे संपूर्ण नाव लिहून टाकायचे, इथं आईचे जे नाव पूर्ण नाव टाकायचं मित्रांनो. त्यानंतर जात प्रवर्ग आपला कोणता येतो ते टाकायचं, इथं SC ST OBC जे असेल ते टाकून घ्यायचं मित्रांनो, ओके. त्यानंतर प्रवर्गामध्ये जो असेल प्रवर्ग ते टाकून घ्यायचा आहे. अर्जदाराचे मूळ राहण्याचे ठिकाण व पत्र व्यवहाराचे पूर्ण पत्ता पिनकोडासह लिहायचा आहे मित्रांनो. तर घर क्रमांक टाकायचा आपला सगळ्यात आधी, रस्ता गल्ली जे असेल ते, जवळपासची खूण एखादी नाव, जवळपास आपल्याकडे मंदिर असेल, काही असेल, हॉस्पिटल असेल त्याचा ऍड्रेस जवळपास ते टाकून द्यायचे. गाव व शहर, तालुका कोणता आपल्याला ते टाकायचंय, जिल्हा निवडायचा आपल्याला लिहायचंय, त्यानंतर पिनकोड टाकून द्यायचा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिकारी यांचे दिलेले रहिवासी दाखला आपल्याला लागणार आहे मित्रांनो. प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे, त्याचा दिनांक आणि कार्यालयाचं नाव टाकायचं, कोणत्या कार्यालयाकडून तुम्हाला मिळालेलं आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो अर्जदाराचा मोबाईल क्रमांक इथं या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो संपूर्णपणे. त्यानंतर टाकून द्यायचं STD कोड वगैरे पण टाकून द्यायचा असेल तर आपल्याकडे. अर्जदाराचा दिव्यांग आहे काय, दिव्यांग असेल तर प्रकार टक्केवारी टाकायची आपल्याला, दिव्यांग विद्यार्थ्यांचे जे असणार मित्रांनो, ओके. त्यानंतर मित्रांनो जातीच्या दाखल्याची तपशील, इथं अर्जदाराने ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला काढला आहे त्या जिल्ह्याची नावे टाकायची मित्रांनो. ते प्रमाणपत्र टाकायचं, आपला क्रमांक, त्यानंतर जारी केलेले दिनांक, जात आपली कोणती ते टाकायचे, गाव टाकायचे मित्रांनो, आणि तालुका व जिल्हा अशा पद्धतीने भरून घ्यायचे मित्रांनो, ओके. त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला. नंतर आधार कार्ड वरील पत्ता, संपूर्ण पत्ता टाकायचा या ठिकाणी. त्यानंतर बँकेची आपल्याला माहिती भरायची मित्रांनो, राष्ट्रीयकृत शेड्यूल बँकेचे नाव, तर बँकेचं नाव टाकायचं SBI, महाराष्ट्र बँक जे पण असेल ते नाव टाकून घ्यायचंय. शाखा कोणती आपली ते शाखेचं नाव टाकायचंय आपली, ओके. त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा, आपला जो क्रमांक अकाउंट नंबर असेल तो टाकायचा आहे, IFSC कोड आपल्याला टाकून द्यायचा आहे मित्रांनो, अशा पद्धतीने. त्यानंतर बँक खाते आधार लिंकशी संकलन केल्याबद्दलचा पुरावा द्यायचा आपल्याला, आधार संकलन पावती हो नाही आपल्याकडे आहे काय, आता ऑनलाईन स्टेटस तपासणी करता प्रत आहे किंवा नाही आपल्याला द्यावा लागेल, आधारला लिंक पाहिजे आपलं अकाउंट. त्यानंतर मित्रांनो प्रवेशित महाविद्यालयांची माहिती, आता महाविद्यालयाची माहिती लिहायची आपण, कोणत्या शाळेमध्ये आपण म्हणजे शाळेमध्ये म्हणतो कोणत्या कॉलेजला आपण ऍडमिशन घेतलेली, ज्या महाविद्यालयात अर्जदाराने प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यालयाचे नाव टाकायचे मित्रांनो. कॉलेजचं पूर्ण नाव टाकून द्यायचंय, महाविद्यालयाचा पत्ता टाकून द्यायचा आहे. त्यानंतर महाविद्यालयाने विद्यार्थ्यास दिलेले नोंदणी क्रमांक, सर्वसाधारण नोंदवलेली क्रमांक, ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणजे आपले ID कार्ड जे आपण म्हणतो ते टाकायचं मित्रांनो संपूर्ण. त्यानंतर प्रवेशाची माहिती, अभ्यासक्रमाचे नाव काय, आपलं कोणत्या स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहात, प्रवेश वर्ष कोणते आपलं, पहिले, दुसरे, तिसरे, चौथे व पाचवे अशा पद्धतीने निवडून घ्यायचे. प्रवेश दिनांक आपला कधी आहे ते टाकून द्यायचा आहे. त्यानंतर अभ्यासक्रमानुसार कालावधी किती वर्षाचा आहे, आता कधी तुम्ही BCom ला ऍडमिशन घेतलं 3 वर्ष असतं, MCom ला घेतली तर 5 वर्ष असतं, अशा पद्धतीने असतं मित्रांनो, ओके. तुम्ही 3 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी तसं निवडून घ्यायचंय. त्यानंतर इथं अभ्यासक्रम, पदविका, पदवी व पदव्युत्तर कोणत्यासाठी घेतली, तुम्ही पदवीसाठी घेतली आहे का पदविकासाठी घेतली का पदव्युत्तरसाठी घेतली आहे, PG साठी, अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. इथं गुणांची टक्केवारी भरून घ्यायची मित्रांनो. इथं आपल्या 10वीची टक्केवारी गुण द्यायचे, आपण पास कधी झाले, महिना वर्ष लिहायचे, गुण टक्के लिहायचे, प्राप्त गुण,
व गुणांची टक्केवारी अशी संपूर्ण माहिती आपल्याला इथे लिहून घ्यायची. कोणत्या वर्षामध्ये पास आउट झालेले, त्यानंतर 12वीचं पण सेम तसंच व पदवीचं पण सेम तसंच लिहून घ्यायचं मित्रांनो. हे झाल्यानंतर मित्रांनो इथे खाली आल्यानंतर गुणांचे जी ग्रेडेशन असल्याचे ग्रेडेशन नुसार टक्केवारी काढून घ्यायची आपल्याला. जे लागू नसेल ते खोडून घ्यायची मित्रांनो. त्यानंतर अर्जदाराने आपल्याला इथं लिहायचंय इतर मागास जे प्रवर्गामध्ये आपण येत असाल त्या शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क परीक्षा योजनेचे लाभ घेतला आहात काय, तर होई नाही आपल्याला घ्यायचं. आपण शिष्यवृत्ती वगैरे लाभ घेतलाय ते होई नाही लिहायचं. इथं घेतला असेल त्यात मंजूर ID क्रमांक आपल्याला इथं द्यावा लागणार आहे मग. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो अर्जदाराच्या पालकांची माहिती, आपल्या वडिलांना पालक जे असतील वडील जे असतील तर वडिलांची माहिती वगैरे द्यायची, पालकांची आई वडिलांची. तर पालकांचे पूर्ण नाव लिहायचं इथं. त्यानंतर पालकांचे अर्जदाराशी नाते काय आहे ते लिहायचं इथं. पालकांचा व्यवसाय काय आहे, तुमच्या पालकांचा जो व्यवसाय आहे तो इथे लिहायचा आहे मित्रांनो. जेथे व्यवसाय करत आहात ते पत्रव्यवहाराचा पत्ता, जिथे तुमचे वडील काम करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तिचा पत्ता टाकायचा तिथे संपूर्ण. पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न किती आहे ते इथं अक्षरी रुपये लिहायचे आपल्याला आणि वर्ष कोणतं ते पण लिहायचे. तहसीलदारांचे दिलेले प्रमाणपत्र जेथे सेवा करीत असतील त्या कार्यालय प्रमुखांचा केलेल्या वार्षिक वेतन प्रमाणपत्राची साक्षांकी प्रत जोडावी मित्रांनो, असे ते लिहिलेलं आहे. आपल्याला ती प्रत जोडावी लागणार आहे. वडील जिवंत नसल्याचे व मृत्यूचे प्रमाणपत्राची प्रत जोडावी, जे यांचे वडील वारलेले त्यांच्यासाठी असणार आहे मित्रांनो. ओके. ही संपूर्ण माहिती वाचून घ्यायची. इथं स्थळ, आपलं स्थळ निवडायचं, नाव टाकायचं, दिनांक टाकायचे, 2 साक्षीदारांचे नाव आणि पालकांची सही न्यायची मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांचे नाव टाकायचे. आता इथं विद्यार्थ्यांचे नाव टाकून झालेले कशासाठी, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अर्जासाठी शैक्षणिक संस्थेचे माहिती द्यायची आपल्याला. विद्यार्थ्यांचे नाव पूर्ण नाव टाकायचे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे घेतलेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पूर्ण नाव टाकायचे. त्यानंतर महाविद्यालयात कोणत्या विद्यापीठाचे संकलन आहात ते लिहायचे इथं. त्यानंतर अर्जदाराने आपल्या महाविद्यालयाची कोणत्या अभ्यासक्रम प्रवेश घेतलेला आहे त्या अभ्यासक्रमाचे नाव व त्या कालावधी लिहायची मित्रांनो अशा पद्धतीने. त्यानंतर महाविद्यालयात सक्षम प्राधान्य मान्यता दिलेल्या आदेश क्रमांकपत्र व दिनांक टाकायचे, महाविद्यालयाचा पत्ता. त्यानंतर महाविद्यालयाचे व्यवस्थापकचे प्रकार इथे लिहायचे. आपले खाजगी शासकीय आहे का, अनशासकीय आहे का, खाजगी अनुदानी अशा पद्धतीने आपल्याला निवडून घ्यायचे मित्रांनो, जे पण आपली नोंद केलेली आहे ते संस्थेमधून. ओके. त्यानंतर महाविद्यालय ई स्कॉलरशिप युजर ID क्रमांक, ओके, त्या महाविद्यालयाकडून भरून घ्यायचं आहे. पण विद्यार्थ्यांचा प्रवेश नोंदणी व जनरल रजिस्ट्रेशन क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर व नोंदणी प्रमाणपत्र आपल्याला प्रवेशपत्र लागणार आहे मित्रांनो. इथं तुम्हाला मी सांगितलं होतं माहिती कशी भरायची, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं 12वीचे गुण मिळालेले गुण आपल्याला इथं भरून घ्यायचे. पदविकाची गुण टक्केवारी भरून घ्यायची मित्रांनो. असं आपल्या महाविद्यालयाची प्रवेश घेताना सादर केलेल्या 12वी परीक्षेत मिळालेले गुण व टक्केवारी. अर्जदाराचे आपल्या महाविद्यालयाची आणखी कोणत्याही शिष्यवृत्ती अर्जासोबत केला आहे काय, ओके, ते लिहून घ्यायचे, वाचून घ्यायचे. अर्जदाराने आपल्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी कोणत्याही शिक्षण संस्थेचे शिक्षण घेतलेले होते त्याची माहिती लिहायची आपल्याला. ओके. ते संपूर्ण वाचून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने. अर्जदाराने कोणत्या कोट्यातून प्रवेश घेतला आहे ते लिहून घ्यायचे मित्रांनो आपल्याला. स्थळ लिहायचंय. त्यानंतर आपला दिनांक व सही शिक्का व मुख्य प्राचार्य यांची सही घ्यायची आपल्याला मित्रांनो इथं. ओके. त्याच्यानंतर सही शिक्का घेऊन घेतल्यानंतर आता हे मूळ प्रमाणपत्र जोडू होय किंवा नाही, जोडले आहे किंवा नाही ते आपल्याला इथं लिहायचं मित्रांनो. तर डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे मित्रांनो. इथं लिहिलेलं आहे की योजने संबंधित अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांच्या प्रति जोडाव्यात. आता आपल्याला सगळे डॉक्युमेंट लागणार, जे असेल आपल्याकडे ते होय लिहायचं इथं. जातीचा दाखला होय करून टाकायचं. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा होय करायचा इथं, किंवा शाळा सोडायचा दाखला, रेशन कार्ड जे पण असेल आपल्याकडे चालणार आहे मित्रांनो. यापैकी एक कोणतं पण लागणार आहे. ओके. तो होय करायचं इथं. पण आधार कार्ड प्रत होय करायचंय. बँकेचे खाते उघडल्यास पुरावा, बँक पासबुक पहिल्या पानाची प्रत आणि स्टेटमेंट आपल्याला द्यायची, आपल्याला कॅन्सल चेक तो होय करायचं तिथं. पण तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेला महसूल अधिकारी दिलेले उत्पन्नाचा दाखला अकाउंट नंबर 16 आपल्याकडे आहे का होय करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे दिव्यांग असल्याचे बाबतीचे प्रमाणपत्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी करायला लागणार आहे, तो होय नाही करून घ्यायचं ते इत्यादी. 12वी व पदवी परीक्षेचे गुणपत्रक ते द्यायचे आपल्याला, तर होय आपल्याकडे आहेच.
महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट द्यायचे आपल्याला. ओके, तिथून होय करायचे. विद्यार्थ्यांनी विवाहित असल्यास पत्नीचे उत्पन्नाचा पुरावा लागणार आहे मित्रांनो. ओके, ते विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं लग्न झालं त्यांच्यासाठी होय करायचं इथं पण त्यांना. ज्यांच्या मुलांसाठी तर काही घेऊन नाही करायचं. ओके, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याचा पुरावा द्यायचा आहे मित्रांनो. त्याची पावती आपल्याकडे असेल तर होय करायचं आहे इथं. विद्यार्थ्यांनी कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेले शपथपत्र आपल्याला द्यायचं लिहून, ते पण होय करायचं इथं. स्थानिकीय रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र द्यायचे मित्रांनो इथं. त्यानंतर विद्यार्थी सध्या जिथे राहतो त्या बाबतचा पुरावा द्यायचे. खासगी वसतिगृह का भाड्याची रूम करून राहत आहे, इलेक्ट्रिशियन बिल व घर टॅक्स व पावती इत्यादी आपल्या काही पण असेल ते द्यायचे, इथं होय करून टाकायचे. त्यानंतर मित्रांनो महाविद्यालय उपस्थितीत प्रमाणपत्र आपल्याला द्यायचे इथं होय करायचे. सत्र परीक्षेचे निकास पत्र आपल्याला द्यायचे मित्रांनो व इतर आवश्यक कागदपत्र जे पण असेल ते द्यायचे मित्रांनो आपल्याकडे असेल ते एक्स्ट्रा मध्ये. अर्जदाराची सही म्हणजे आपली स्वतःची सही द्यायची आणि आपली संपूर्ण नाव लिहून घ्यायची इथं, पूर्ण नाव वगैरे. ओके, संपूर्ण पत्ता वगैरे टाकून द्यायचा मित्रांनो. आता इथं आपल्याला आरटीजीएस साठी विद्यार्थ्यांना भरून घ्यावे प्रमाणपत्राचा नमुना. आरटीजीएस साठी आपल्याला हे भरून घ्यायचं आपल्याला बँकेचे विद्यार्थ्यांचे बँक खात्यानुसार. त्याकडे बँकेचे नाव आपलं येणार आहे, त्यानंतर शाखेचे ठिकाणचे ते नाव टाकायचे, बँकेचे बँक खाते क्रमांक, त्यानंतर IFSC कोड टाकायचे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला MRCR कोड असेल तर तो पण टाकून द्या इथं. सोबत आपल्याला बँक खाते पुस्तकालयाची पहिल्या पानाची झेरॉक्स व रद्द केलेला धनादेश म्हणजे चेक लागणार आहे, कॅन्सल चेक लागणार आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल सर आता हा अर्ज तर आम्ही समजा भरला, आम्हाला जमा कुठे करायचा आहे. आता तुम्हाला मी सांगतो आता जमा कुठे करायचं आहे ते पण तुम्हाला मी ऍड्रेस डायरेक्ट दाखवून देतो एकदा. आपल्याला यावं लागेल फर्स्ट पेजवर. आता फर्स्ट पेजवर आल्यानंतर मित्रांनो कुठं जमा करायचं ते पण मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला तो जमा करायचा आहे मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण विभाग जो पण आपल्या जिल्ह्याचा असेल त्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपण शिक्षण घेत असाल तिथे, किंवा आपण ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत असाल त्या ठिकाणी आपल्याला जमा करायचं आहे मित्रांनो. ओके, ज्या ठिकाणी आपण शिक्षण वगैरे घेत असाल त्या ठिकाणी जाऊन आपल्याला जमा करायचं आहे मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये, ज्या जिल्ह्यात आपण शिक्षण घेत असाल त्या जिल्ह्यामध्ये. ओके मित्रांनो, तर तुम्हाला मी ऍड्रेस पण सांगितलेला आहे. या ऍड्रेसवर जाऊन तुम्हाला मी लागलं तर इथं एकदा खून पण करून दाखवतो. या ऍड्रेसवर जाऊन आपल्याला ह्या विभागामध्ये जाऊन आपल्याला जमा करायचा आहे फॉर्म भरून मित्रांनो. ओके, तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही याचं नाव लिहून घ्यायचं, इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिथं शिक्षण घेतं तिथं जाऊन जमा करून टाकायचं मित्रांनो. ओके, या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय डाऊट असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवायचं आहे. त्यानंतर माझ्या ऑफिशियल चॅनल लिंक पण दिलेली आहे, तिथं मी तिन्ही फॉर्मची लिंक माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला, त्याच्यानंतर टेलिग्राम ग्रुपला मी टाकणार आहे मित्रांनो. तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता हे फॉर्म पण, त्यानंतर याची पूर्ण माहिती पण मित्रांनो. ओके, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. चॅनलला जॉईन होऊन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला फॉर्म मिळून जातील मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकून देईन मी. आणि तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे व्हिडिओला, त्यांना पण याचा लाभ घेऊ द्या मित्रांनो. अजून योजना चालू आहे, लवकरात लवकर जाऊन आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर आपला लाभ घेऊन घ्यायचा आहे मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडला नसेल तर एक लाईक करून ठेवायचं, एक आम्हाला मोटिवेशन देतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ठेवा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. अशा नवीन नवीन योजना आपल्या चॅनलवर येत असतात मित्रांनो. ओके, ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला बनवून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग.